हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ खूप खास आहे आणि खरं तर 2 पार्ट आहेत. एक पार्ट आपला आधी मी व्हिडिओ टाकला आहे आणि तुमचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तो म्हणजेच आहे चवळीची केळ याच्यावरती मी व्हिडिओ टाकला होता आणि त्यालाच खूप चांगला प्रतिसाद आला आहे तुमचा. आणि आजचा पार्ट 2 म्हणजे मी गेल्या पार्टमध्ये जे चवळीचे जे झाड दाखवलं तुम्हाला आणि ते पसवलेलं होतं. आणि आजच्या पार्टमध्ये असं असणार आहे की ती जी पसवलेली केळी म्हणजे पसवलेली जी केळ आहे त्याला जे येणाऱ्या केळी आहेत ते वरून कशी दिसतात, त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं दिसतं, कधी पिकतात, काय पिकतात किंवा त्या पानांचं काय महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये. म्हणजे आपल्या जीवनामध्ये तर आहेच, पण ओव्हरऑल त्याचं काय महत्त्व आहे ते सुद्धा पण मी सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आता आमच्या बागेच्या बरोबर समोरच एक केळ आहे. सो तिला केळी आल्यात म्हणजे पसवून फर्स्ट प्रोसेस होती तिची म्हणजे पसवणे. सो पसवून झाल्यानंतर त्यातून जी केळी बाहेर आली आहेत, सो मी तुम्हाला ते दाखवणार आहे. सो ती कशी दिसतात, काय दिसतात, त्यांचं महत्त्व काय आहे ते मी सगळं सांगणार आहे. सो आत्ता आपण तिथे जात आहोत. सो आपण तिथे गेल्यावर भेटूया. आणि आत्ता आपण तिकडे जातो आहे. सो हे बघा, पूर्ण तुम्हाला दिसेल एकदम भारी भारी दिसतं हिरवंगार आणि पक्षीसुद्धा ओरडतात. कारण की संध्याकाळ झाली आहे आणि संध्याकाळच्या वेळेस ते लोक आपापल्या घरी जायला निघालेले असतात. आता आपण जाऊया. सो आपली केळ आहे समोर, तुम्हाला दिसेल तिथे जायचं आहे आपल्याला. आणि आता आपण तिथे जातो आहे. सो हा आहे रस्ता आणि तुम्ही बघू शकता हे जे मधीच असे फाटलेत रस्ता. म्हणजे रस्ता जो फाटला आहे तो का फाटला आहे तर पाण्यामुळे फाटला आहे. म्हणजे वरून जो पाण्याचा लोड येतो ना त्याने हा रस्ता फाटला आहे. सो आमच्या कोकणात कसं असतं माहिती आहे का, जर पाण्याला खूप लोड असेल आणि वरून खूप पाणी येणार असेल तर ते मोठमोठे बांधसुद्धा फोडतो. म्हणजे पाण्यात बघा किती ताकद आहे. आणि पाण्याला आपण म्हणजे असं कोणाला कधी काय वाटणार नाही की पाणी असं काय करू शकतं, पण पाण्यात खूप ताकद आहे. सो हे पण जे दिसतंय तुम्हाला ते पाण्यामुळे झालेलं आहे. जो पाण्याचा वरून जो लोंढा आला आहे म्हणजे थोडक्यात जो फ्लो आला आहे त्याच्याने हे पूर्ण वाहून गेलं आहे. सो पाण्याला आपण असं सहजासहजी घेतलं नाही पाहिजे. सो त्याच्यात खूप ताकद आहे. सो आता आपण जाऊया तिथे. तुम्ही बघू शकता की ती जंगल आहे आजूबाजूला पूर्ण एकदम घनदाट. बघा कसं आहे. आणि आमची अशी घरं बरोबर आहेत त्याच्यामुळे जंगल खूप जवळ आहे. तुम्ही बघू शकता एकदम दाट अशी झाडी आहे. सो तुम्ही रस्ता बघू शकता कसा आहे एकदम. आणि ही केळ बघा कशी कुठे रुजली. मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे ती अशा ठिकाणी रुजते जिथे खडकाळ दगड वगैरे असेल किंवा अशी काय म्हणतात खडक भाग असेल तिथे जास्तीत जास्त ह्या केळी रुजतात. तुम्हाला जिथे नरम जागा आहे तिथे कुठेच तुम्हाला दिसणार नाही की चवळी अशी रुजलेली. जिथे असं खडकाळ भाग आहे त्या ठिकाणीच रुजतात. आता तुम्ही बघू शकता इकडे सगळ्या तुम्हाला दगडी दिसत असेल, कातळ दिसत असेल आणि ह्या कातळातच हे बघा हे चवळीचं झाड रुजलं आहे. आणि तुम्ही बघू शकता, तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची होती, जसं की आपल्याकडे ना चवळीमध्ये खूप प्रकार आहेत. जशी की आपली चवळी आहे, परत आपली नॉर्मल जी ह्याच्यात केळी मिळतात ती एक केळी आहे. सो त्या केळीनं ना खालून मोके फुटतात. म्हणजे तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवेन, मोके फुटतात. पण ह्या केळीचं तसं नाही आहे. ही अशी एकमेव केळ आहे जी येताना सिंगल येते. तिला खालून मोके वगैरे काहीच येत नाही. तुम्ही बघू शकता बघा, हा तिचा बुंदा आहे म्हणजेच खोड आहे. आणि साईडला तुम्ही बघू शकता एकही मोक असा आलेला नाही आहे. पण आपल्या ज्या दुसऱ्या केळी आहेत त्यांना आलेलं असते. मी तुम्हाला दाखवेन, आमच्या बागेत पण केळ आहे तिथे दाखवेन तुम्हाला. आणि आत्ता आपण बघणार आहोत हे बघा केळ. सो थांबा जरा. ही आहे आपली चवळी, तुम्ही बघू शकता एकदम. आणि तुम्हाला ते दिसेल बघा वरती ना हे खाल्लेलं आहे, म्हणजे हे पक्ष्यांनी चावलेलं आहे. बघा हे पक्ष्यांनी बोची मारून मारून हे खराब केलं आहे. सो ही छोटी आहे, ह्याच्यापेक्षा पण खूप मोठे मोठे चवळीचे म्हणजे चवळीच्या केळी असतात. आणि तुम्ही एक बघू शकता ही जी केळ आहे ना अशी एकामेकाला चिकटून अशी आहेत बघा. ही केळी एकमेकाला चिकटून, आपल्या अशा केळी नसतात, आपल्या केळ्यामध्ये थोडी गॅप असते, पण ह्या केळींमध्ये पूर्ण चिकटलेले आहे. आणि स्ट्रक्चर पण तुम्ही बघू शकता एकदम कडक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या केळीमध्ये बिया असतात, तुम्हाला मी याआधी पण सांगितलं आहे. सो अशी ही केळ असते. आणि ह्याच्या पुढचं कोणतरी तोडून नेलं आहे, म्हणजे ह्याची पण भाजी करतात. आमच्याकडे पोका म्हणतात त्याला. सो ह्याची पण भाजी केली आहे. आणि बघू शकता कशी केळ आहे.
आणि मोस्टली हे आम्ही नाही कोण खात जास्ती कोकणामध्ये, म्हणजे खातात काही लोकं, पण जास्ती पक्षी वगैरे खातात. आणि याच्यामध्ये काळ्या कलरच्या बिया असतात, तुम्ही बघू शकता. स्ट्रक्चर बघा, म्हणजे जसं सूर्यफूल असतं ना तसं स्ट्रक्चर आहे, म्हणजे दिसायला गोल पूर्ण. आणि आता ही जून होत आली आहे, सो 1-2 महिन्यात ही लवकर पिकेल. आणि आत्ताच ह्या पक्ष्यांनी बघा इकडे खाऊन टाकलं आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे ही केळीचे मी तुम्हाला फायदे सांगते. आपल्या शास्त्रामध्ये, म्हणजे आपलं जे धर्म आहे, धर्मामध्ये आपल्यामध्ये बऱ्याच पूजा असतात, खूप काही गोष्टी असतात म्हणजे शास्त्रामध्ये. तर केळीचं पान जे आहे त्याला खूप मानलं जातं, खूप म्हणजे त्याचं जो काय म्हणतात वापर आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे ही केळीची जी पानं तुम्हाला दिसतात ही तुम्हाला सगळीकडे बघायला मिळतील. म्हणजे जसं की कोकणात कोणतेही सण असू देत किंवा कोणतेही पूजा असू देत, आता तर गणपती येणार आहेत, गणपतीला तर केळीच्या पानामध्ये नैवेद्य दाखवला जातो. जरी आपली घरात जरी पूजा असली तरी केळीचं पान दाखवलं जातं. आणि केळीचं पान कुठलं दाखवलं जातं देवाला, तर पुढचं जे टोकदार असतं म्हणजे जिभेचं पान असतं ते दाखवलं जातं. म्हणजेच हे बघा, ते दाखवते तुम्हाला, हे बघा, हे सरळ आहे आणि हे जिभेचं पान आहे, म्हणजे टोकाचं पान आहे. सो हे दाखवलं जातं. सो केळीचं पानांचं महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये खूप मोठं आहे. देवाला हा नैवेद्य हा केळीच्या पानामध्ये दाखवला जातो. कुठलेही आपल्याकडे सण असतील, देवाला कायम केळीच्या पानातच दाखवलं जातं नैवेद्य. दुसरी गोष्ट, या पानांचा उपयोग असा की कोकणात ना खूप गवत येतं, बांधांवरती गवत येतं, तर त्या बांधांवरती ही पानं टाकतात. पूर्ण उलटी म्हणजे हा भाग पूर्ण टाकतात, जेणेकरून ते गवत मरून जावं. तर अशी आमच्याकडे करतात. आत्ता पण ज्यांच्या बांध वगैरे आहेत त्याच्यावरती ही केळीची पानं टाकतात. आणि म्हणजे गवत मारण्यासाठी हा खरा उपयोग आहे केळीच्या पानांचा. सो ही बघा आपली चवळीची केळ, बघू शकता. आता ही अजून पिकली नाही आहेत, सो पिकतील तेव्हा पण मी एक व्हिडिओ टाकेन. आणि हा आत्ताचा व्हिडिओ, जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. असंच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. त्याआधी तुम्हाला मी मगाशी जे सांगितले की केळीला कुठलाच मोका वगैरे येत नाही. आणि ज्या आपल्या साध्या केळी आहेत, ज्या आपल्या बाजारात वगैरे जी केळी मिळतात, त्या ज्या केळींची जी झाडं असतात त्यांना साईडून मोके येतात. सो मी आधी ते तुम्हाला दाखवते, त्यानंतर आपण थांबूया. सो जाता जाता असं सुंदर फुलपाखरू पण दिसते बघा, ब्लॅक अँड व्हाईटमध्ये. हे बघा कसं बसलं आहे. आणि आता ना पावसाळ्यात खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला फुलपाखरूसुद्धा बघायला मिळतात. हे बघा कसं आहे. सो आता आपण जाऊया बागेत. सो ही बघा, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या आपल्या बाजारी केळी असेल किंवा अजून कुठली असेल, फक्त चवळी सोडून त्या केळींना असे मोके येतात. हे बघा, आपण लावताना एक लावतो, पण नंतर मग ही एवढी सारी झाडं तयार होतात, म्हणजे ह्यांना मोके येतात. आणि चवळीचं असं आहे की चवळीला मोके येत नाहीत. चवळी ही सिंगल म्हणजे रुजते आणि सिंगलच मरते, असं असतं. आणि तो एकच कांदा असतो, पण हा जरी तुम्ही एक कांदा लावला तरी त्याच्या साईडने असे हे मोके फुटत जातात. सो हे एक त्यामधला फरक आहे. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. असंच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.